हाय फ्रेंड्स. आज हे मटणाचे तुकडे बघून तुम्हाला कळलंच असेल की रेसिपी काय आहे. तर रेसिपी आहे मटणाचा रस्सा. त्यासाठी मी हे मटण घेतलं आहे आणि 3-4 वेळा व्यवस्थित पाण्याने धुवून घेतलं आहे. एक मसाला रेडी केला आहे. हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि खूप सारी कोथिंबीर. खूप पेस्ट करायची गरज नाही आहे. थोडंसं दरदरं असेल तरी चालेल. ही पेस्ट आपण टाकणार आहोत मटणाच्या पीसेसमध्ये. मीठ टाकायचं आहे, हळद ॲड करायची आहे आणि त्यानंतर दही ॲड करायचं आहे, एक छोटी वाटीभर. हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. ओव्हरनाईट मॅरिनेशन केलं तर बेस्ट आहे किंवा 1 तास आधी करून ठेवलं तरी चालेल. एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि मग त्यात 2 चमचे तूप ॲड केलं आहे. त्यानंतर हे खडे मसाले ॲड करायचे आहेत आणि उभा कापलेला कांदा शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. शॅलो फ्राय मी यासाठी म्हणत आहे कारण कांदा जेवढा जास्त छान शिजेल त्यावरूनच त्याची टेस्ट वाढेल. मी ह्याच्यामध्ये ठेचलेलं आलं, लसूण आणि हिरवी मिरची ॲड केली आहे. तुम्ही ते पेस्टमध्येही ॲड करू शकता आणि मेन्शन केलेले सर्व मसाले ॲड केले आहेत. सोबतच मी ह्याच्यामध्ये 2 चमचे वाटप ॲड केलं आहे. वाटप आणि मसाले व्यवस्थित शिजू द्यायचे आहेत. तेल सेपरेट झालं की ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मॅरिनेट केलेले मटणचे पीसेस. ॲड केल्यावरती व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हाय फ्लेमवरती एक उकळ काढू द्यायची आहे आणि त्यानंतर फ्लेम स्लो करून झाकून 1 तासभर आपल्याला हे शिजवायचं आहे. मटण शिजायला वेळ लागतो, तर एक 15-20 मिनिटांनी झाकण काढून थोडं हलवून घ्यायचं आहे. मटण शिजलं आहे का चेक करायचं आहे आणि परत झाकून ठेवून द्यायचं आहे. तर 1 तासभराने मटण शिजलेलं मिळेल. नक्की ट्राय करा आणि मला कळवायला विसरू नका. बाय.